हा ब्लॉग आता नेक्स्ट कंटिन्यू करत होता. तर मी आता केली एक दिवाबत्ती. सो स्टार्ट करूया आपण. आणि हा जो नेक्स्ट पार्ट असणार आहे तो असणार आहे, ओळखलं नाही, नेक्स्ट पार्ट असणार आहे जेवणावर. तर आज मी काय बनवणार ते तुम्ही सगळेजण बघा. तसं मी रोजच स्वयंपाक बनवते, पण मी बोलली ना की मी दिवसभर घरी बसून काय करते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आता संध्याकाळच्या टाईमला मी स्वयंपाक करणार खायला. तुम्ही कंटिन्यू बघत राहा की आज मी काय बनवणार आहे. शो लसूण शिलुता वापन भेटुटा. ओके बाय. बापरे, तुम्हाला हे दिसत नसन खालचं, पण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे आता. कारण की मी कॅमेरा सेट करू करू थकली बापा. इतका बापरे, माझं पूर्ण मानसिक संतुलन हलून गेलं. फक्त गोबीची भाजी. आता पीठ चुरणं चालू आहे. हा नेक्स्ट पार्ट तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल, कारण की तुम्ही सगळेजण मला पहिल्यांदा बघत असाल. सगळे तर बघतात. आणि हे खरं म्हणजे तर माहितीये का, त्या लोकांनी बघायला पाहिजे ज्यांना विश्वासच होत नाही मी स्वयंपाक करते. आपली पर्सनॅलिटीच तशी आहे, काय करणार. आपली पर्सनॅलिटी बघून कोणाला वाटतच नाही की भाई रेणू स्वयंपाक करत असेल. सगळ्यांना वाटतं रेणू एकदम ते जेनझी मुली नसतात का तशा आहेत, म्हणजे घरच्यांची लाडकी वगैरे. ते तर आहे, पण माझ्या मम्मीने मला दोन्ही संस्कार दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता मी तुम्हाला बोलता बोलता किती लवकर पीठ चुरला. किती फास्ट अँड फ्युरियस आहे ना मी. हा झाला आपला गोळा आणि या गोळ्याचे पडणार आहेत 4 पोळ्या. ज्यांनी मला डेली म्हणजे माझे जे फ्रेंड्स वगैरे आहेत जे मला नेहमी स्वयंपाक करताना बघतात त्यांच्यासाठी तर ही गोष्ट कॉमनच असेल. जी माझी न्यू फॅमिली झालेली आहे ती मला असं बघून थोडं हैराणच होत असेल. हे माझं खूप सिक्रेट होतं, ते मी सगळ्यांसमोर आज आणतीये. आपला वरण भात पण रेडी झालेला आहे. सो पण पहिले कांदा कापून घेऊता. कोणी माझ्या वाटी जायचं नाही, कळलं ना, नाहीतर ह्याच चाकूनी अच्छा ठीक आहे. आज माझ्या पद्धतीची मी गोबी करणार आहे. तुम्ही तुमच्या घरी कोणत्या पद्धतीने गोबी करता ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे असे पर्सनली ब्लॉग आवडतात का. मी नवीन अकाउंट ओपन करून हे असं मी जे पण मला बनवता येते फूड वगैरे त्याचं चॅनल ओपन करू का. तुम्हाला एक सांगू का, मी ना कधीपासून स्वयंपाक करायला शिकली. माझी मॉर्निंगची स्कूल असायची, त्या टायमाला डब्बा रेडी करायचा असायचा. एक तर माझी स्कूल जी आहे ना ती माझ्या घरापासून माझं स्कूलचं अंतर खूप जास्त होतं. तुम्ही विचार करा, मला सायकलीने स्कूलमध्ये जायला अर्धा तास लागायचा. म्हणजे तुम्ही विचार करा आता माझी स्कूल किती लांब असेल. जर मी सायकलीने माझ्या घरापासून स्कूलला जायला अर्धा तास लागतो. गावाच्या थोडं आउटसाईडला राहायची आणि स्कूटी अवेलेबल होती, मला चालवता पण येत होती त्या टायमाला. पण प्रॉब्लेम असा होत होता की आमच्या स्कूलमध्ये ज्या मुली स्कूटी आणत होत्या तर बाकीचे जे अवकाळी मुलं आहेत ते काय करायचे, ते स्कूटीची हवाच काढणं किंवा सीट फाडणं वगैरे ह्या गोष्टी करायच्या. आणि मला माझी स्कूटी खूप प्रिय होती, त्यामुळे जेव्हा मम्मीची स्कूटी होती तेव्हा मी एकदा दोनदा नेलेली स्कूलमध्ये. पण जेव्हा माझी स्वतःची स्कूटी आली, मम्मीने मला गिफ्ट केली ती बर्थडेला, तेव्हा मी ती स्कूटी नव्हती नेत. मी सायकलीने जात होती. मी ट्युशनला नेत होती, कारण ट्युशन जवळ पण होती आणि ट्युशनमध्ये काही तेवढं नव्हतं. आणि 10th स्टँडर्डमध्ये मी फर्स्ट टाइम हे लावली होती ट्युशन. त्याच्या आधी मला ट्युशनच नव्हती. ट्युशनची तशी काही गरजच नव्हती, कारण की मी तेवढा काही अभ्यास करतच नव्हती.
माझी अदर ॲक्टिव्हिटीमध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट असायची आणि अभ्यासात कमी. त्यामुळे मी 10th स्टँडर्डमध्ये सहज अशी, आमच्या क्लासमधून कोणी उभं नव्हतं राहिलं तर सहज मी अशीच उभी राहिली होती. मी झाली पण होती कॅप्टन, स्कूल कॅप्टन. आणि त्या टायमाला मी स्कूल कॅप्टनच्या काही गोष्टी पाळल्या नाहीत. म्हणजे जसं स्कूल कॅप्टनचं जे पण कर्तव्य असतं की शाळेला नीटनेटकं ठेवायचं, मला काही नाही. मला फक्त एकच की बाई आपण स्कूल कॅप्टन झालो आणि बस. बाकीचं मला काय करायचं काय नाही मला काही घेणं देणंच नव्हतं. कारण की प्रॉब्लेम असा होता, एक तर मी कोणाशी जास्त बोलत नव्हती, जे की मी आत्ता पण नाही बोलत. आणि दुसरी एक गोष्ट की स्कूलमध्ये माझी जी पर्सनॅलिटी होती ती होती एकदम टॉम बॉय म्हणून. त्यामुळे आता मुलं तर तुम्हाला माहितीच आहे, स्कूल टाईमला मुलांना कशी मुलगी आवडते, अशी सिंपल, जी की मी आत्ता बनली आहे. आता तुमच्यासोबत बोलताना तरी माझी थोडी मराठी लँग्वेज थोडीशी बेटर येते, कारण की मी स्वतःला इम्प्रूव्ह करते की भाई आपली लँग्वेज तर चांगली आहे, जर बोलताना जर इम्प्रूव्ह होत असेल तर करायला हवं. तरी माझ्या लँग्वेजमध्ये बोलताना माझा विदर्भाचा थोडासा टोन येतोच आणि समोरच्याला कळून जाते की मी त्या साईडची आहे. सगळेजण मला म्हणतात की तू पुण्यात राहते तर पुण्याची लँग्वेज बोलत जा. भाई का बोलू मी पुण्याची लँग्वेज? माझी लँग्वेज, मी लहानपणापासून तीच लँग्वेज बोलत आली तर मी तीच लँग्वेज बोलणार ना. सगळेजण म्हणत असतील मग तू प्रॉपर विदर्भ बोल. आता मला ती सवय झालेली आहे. प्रॉपर विदर्भ पण नाही, प्रॉपर पुणेकर पण नाही, मी दोन्हीकडची अशी मिक्स लँग्वेज बोलते. की मेन टॉपिक असा होता, टॉपिकच विसरून गेली. टॉपिक म्हणजे असा दुसरीकडेच वळला माझा, नाही. मेन टॉपिक असा होता, मला स्वयंपाक केव्हापासून येतो. मला स्वयंपाक 5th स्टँडर्ड पासून येतो. आली आणि क्लिप बघितली तर माझी क्लिप झाली. मी त्यात खूप काही बोलले त्यामुळं मी ती टाकेल. आणि ही माहिती नाही आता मला कशी येणार आहे, कारण मला स्वतः दिसत नाही आहे. टमाटर बडी मजेदार, मिरची ला बहुत तिखट. ती मुलगी होती जी स्कूलमध्ये कोणाला दिसतच नाही. आणि माझ्या ज्या फ्रेंड होत्या, म्हणजे फ्रेंडच नव्हत्या, ज्या माझ्या बाजूला बेंचवर बसत होत्या त्याच माझ्या फ्रेंड होत्या, बस. बाकी कोणीच नव्हतं. मी 5th स्टँडर्डची गोष्ट करते. 8th स्टँडर्डमध्ये जेव्हा मी गेली ना, त्यानंतर माझी दुनियाच पलटून गेली. मुली अशा नावं ठेवत होत्या मला, मुद्दामून चिडत होत्या. असते ना त्या काही मुली की मुद्दामून त्रास देतात वगैरे, तर अशा गॉसिप करायच्या की यार ती रोज मॅगीच आणते डब्यात, यार तिच्या पोळ्या कडक असतात. आणि मग मला ना असं कसं तरी वाटायचं. तेव्हा मी काय केलं, मी विचार केला की यार मम्मीला त्रास द्यायचा नाही आणि मी स्वतः स्वयंपाक शिकून घेईन आणि डब्बा नेत जाईन. तर मग मी काय केलं, आणि मला त्या टायमाला हाऊस पण होती शिकायची. तर मग मी काय केलं, मम्मीला म्हटलं मम्मी तू फक्त भाजी करून देत जा मला, पोळ्या मी टाकत जाईल. तर त्या टायमाला मी पोळ्या शिकल्या. ठीक आहे, पोळ्या शिकल्या. मग पोळ्या शिकल्यानंतर प्रॉब्लेम असा झाला की माझ्या मम्मीनं ती पोळ्याची जी जबाबदारी आहे ना ती त्या टायमापासून मलाच दिली की भाई तू छान पोळ्या टाकते रेनू, तर तूच टाकत जा. त्या टायमापासून मीच पोळ्या टाकायला लागली. मग काय आता तेव्हापासून मग हे असंच आहे. मग हळूहळू मी सगळ्यात पहिले टमाट्याची भाजी शिकली, त्यानंतर आलूची भाजी शिकली. आणि टमाट्याची भाजी मला आवडत होती म्हणून टमाट्याची भाजी शिकली होती पहिले. तर मग डब्यात मी तेच न्यायची, मम्मी भाजी करून द्यायची आणि मी पोळ्या टाकायची. मग आणि एक तर माझी केस त्या टायमाला, आता तरी एवढे आहेत, मी कापले माझ्या मनाने. आणि आता तरी एवढे आहेत, आता वाढले ते. जेव्हा कापले होते तेव्हा ते एवढेच केले होते मी. आणि त्या टायमाला खूप होते, एवढे होते. वेणी एवढी पडत होती माझी कमरेपर्यंत. आता स्कूल टाइमची गोष्ट तर वेगळीच असते. तर असं सगळं होतं, म्हणून मी त्या टायमापासूनच स्वयंपाक शिकला. आणि तो मला आता कामी येतंय खूप. आणि मग आता तर मी सगळंच शिकलं जेव्हापासून मी घराच्या बाहेर राहायला लागली. म्हणजे
असं असते की सगळ्या गोष्टी आपण आईकडून शिकतो, पण मी सगळ्या गोष्टी मम्मीकडून नाही शिकल्या. मी सगळ्या गोष्टी, काही गोष्टी मम्मीकडून शिकल्या आणि काही गोष्टी माझ्या मैत्रिणींकडून शिकल्या. सगळं तयार आहे. लसण, मिरची, टमाटर, कांदा. माझ्या दादाला किती वेळ म्हटलं बाई दुसरा चाकू आण, दुसरा चाकू आण. तो हाच चाकू धार देत बसतो आणि हाच चाकू वापरा. तुम्हाला एक सिक्रेट सांगू, तुम्हाला जर तुमची गोबीची भाजी खूप स्वादिष्ट करायची असेल ना, तर मॅगी मसाला तुम्ही नक्की टाका. नाही जर तुमच्या भाजीला टेस्ट आली ना, तर माझं नाव बदलून टाका. आणि काय बदलून काय ठेवशाल ते कमेंटमध्ये सांगा. माझे व्हिडिओ मुली कमी आणि मुलं जास्त पाहतात, तर मुलांसाठी स्पेशल की माझे ब्लॉग बघायला आवडत असेल तर तुम्ही माझ्याकडून भाजी पण शिकून घेऊ शकता. एकासोबत दोन कामं. तर जर कोणी बॅचलर राहत असेल तर शिकून घ्या गोबीची भाजी कशी बनवतात. पहिले कांदा, लसूण, मिरची चिरायचं, ते टाकायचं आणि त्याला चांगलं आता शिजू द्यायचं. आता टमाटे वगैरे चांगले शिजतील. मला किचन वाट्यावर बिलकुल घाण आवडत. आमचं कुकर खूप इंटरनॅशनल आहे. तुम्ही म्हणत असताना कुकर तसं, कढई अशी, काय करणार? मम्मी नाही ना, मीच आहे. आपलं वरण पण झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता दिसत का नाही माहिती नाही. तर तुम्ही नुसतं तसं पण वरण खाऊ शकता, पण मी वरणाला फोडणी देते. याच्यात पहिले टाकायचं, मिरची टाकलेली आहे पण थोडंसं झणझणीत आवडतं ना मला. तर मिरची, हळद, सुहाणा मसाला, थोडासा अंबारी मसाला नको, धनिया पावडर आणि बेस्ट एनी टाइम त्यामुळे मॅगी मसाला तुम्ही कशात पण खा ना. तुम्हाला नाही चांगला लागला तर मग मला बघू शकता तुम्ही माझ्या पोळ्या गोल आहेत. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार. कोणताच भारताचा नकाशा नाहीये. आता मी करतेय वरण. तर वरणामध्ये मी ऑलरेडी वरण जेव्हा मी कुकरमध्ये लावलं होतं तेव्हा मी त्याच्यात टमाटर आणि मिरची टाकली होती. आता फक्त आपण, आणि माझे पाय खूप दुखत आहे. म्युझिक. माझे मला आले हसू, प्रेमात फसणे नाही. सांग ना भावे कुडी, का खुणा तुझ्या प्रेमात फसणे नाही. स्वयंपाक झालेला आहे डन, वरण झालेलं आहे डन. सो भेटूता थोड्या वेळाने. सगळं मी हे आवडते आणि मग तुमच्याशी एंडचा जो मुमेंट आहे तो स्पेंड करते. बाय. गोबीची भाजी, वरण, मम्मीने दिलेलं लोणचं, पोळी, भात. मी आता हे सगळं मी खाणार आहे बिग बॉस बघताना. चलो हा ब्लॉग इथेच संपूया, कारण की आता झालाय बिग बॉस बघायचा टाईम. गुड नाईट, राधे राधे, बाय बाय.